नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मराठी हृदयस्पर्शी कथा. एकटेपणातून आशेपर्यंत. स्वामी आई. जेव्हा घर भरलेलं असूनही मन रिकामं वाटतं, जेव्हा आपलेच दूर जातात आणि रडायला खांदाही उरत नाही. आजची ही कथा आहे त्याची, जिने एकटेपणातही विश्वास सोडला नाही आणि ज्याच्या आयुष्यात स्वामी आईने आशेचा दिवा पेटवला. संध्याकाळची वेळ होती. आकाशात सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि गावावर हळूहळू शांततेची चादर पसरत होती. प्रत्येक घरात चुली पेटल्या होत्या. कुठे हसण्याचे आवाज होते तर कुठे घरच्यांची वर्दळ. पण गावाच्या टोकाला असलेल्या एका जुन्या घरात मात्र अजब शांतता होती. त्या घराच्या ओसरीवर एक वृद्ध स्त्री एकटी बसली होती. डोळ्यात खोल एकटेपणा, हातात माळ आणि ओठावर हळूच निघणारा एकच शब्द, स्वामी आई. तिचं नाव होतं शांताबाई. आयुष्याने तिला खूप काही दिलं होतं, पण त्याहून जास्त हिरावून घेतलं होतं. कधी काळी ती एका घर गजबजलेलं होतं. नवरा मेहनती होता, 2 मुलं होती. सण उत्सवात घर भरून जायचं, पण काळ कुणासाठी थांबत नाही. आधी नवरा गेला आणि काही वर्षांनी मोठा मुलगा आजाराने हरपला. उरलेला एकुलता एक मुलगा शहरात नोकरीसाठी गेला आणि हळूहळू आईपासून दूर झाला. फोन कमी झाले, भेटी थांबल्या आणि शांताबाई आयुष्याच्या संध्याकाळी पूर्णपणे एकटी पडली. गावातले लोक तिला पाहून म्हणायचे, देव खूप परीक्षा घेतो ग. ती हळूच हसायची आणि म्हणायची, परीक्षा असते पण सोबत स्वामी आई असते. दररोज पहाटे ती उठायची, अंगण झाडायची, देवघरात दिवा लावायची आणि श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसायची. ती देवापाशी बोलायची. कधी आईसारखी तक्रार करायची, कधी लेकरोसारखी रडायची, तर कधी शांतपणे गप्प बसायची. कारण तिच्यासाठी स्वामी समर्थ देव नव्हते, ते तिच्या दुःखाचं ऐकून घेणारे स्वामी आई होते. 1 वर्ष फार कठीण गेलं. पेन्शन वेळेवर येईना, तब्येत साथ सोडेना, औषधांचे पैसे उरले नव्हते. रात्री एकटी झोपताना घरातील शांतता तिच्या मनात बोचू लागली. त्या रात्री ती फार थकली होती. घरात बसून ती म्हणाली, स्वामी आई, आता खूप थकले आहे मी. सगळे दूर गेले, शरीर साथ देईना. जर तू अजून परीक्षा बाकी असेल तर सहन करण्याची ताकद दे, नाहीतर मला आधार दे. त्या रात्री तिला स्वप्न पडले. स्वप्नात ती अंधारात एकटी चालत होती. कुठेही प्रकाश नव्हता. अचानक कोणीतरी तिचा हात धरला. ती दचकून मागे वळली. समोर स्वामी समर्थ आईच्या रूपात उभे होते. डोळ्यात अपार माया, चेहऱ्यावर शांत स्मित. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तू एकटी नाहीस. एकटेपणातूनच आशेचा मार्ग उघडतो. थोडा अजून थांब. सकाळी तिची झोप उडाली तेव्हा मन विलक्षण शांत होतं. त्या दिवशी दारावर ठकठक झाली. शांताबाईने दार उघडलं. समोर तिचा मुलगा उभा होता. डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर पश्चाताप. तो म्हणाला, आई, मला माफ कर. शहरात सगळं मिळालं पण शांती नाही. काल रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, आई एकटी आहे, तिला सोडू नकोस. शांताबाई काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त मुलाला घट्ट मिठीत धरलं. त्या मिठीत वर्षानुवर्षाचा एकटेपणा विरघळून गेला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते आशेचे होते, समाधानाचे होते. त्या दिवसानंतर शांताबाईचं आयुष्य बदललं. मुलगा तिच्यासोबत राहू लागला. घरात पुन्हा चूल पेटली, हसणं परत आलं. पण शांताबाई रोज देवघरात बसून एकच वाक्य म्हणायची, स्वामी आई, हे माझं नाही, हे तुझं देणं आहे. आज गावात लोक शांताबाईकडे आशेने पाहतात, कारण तिचं आयुष्य एका छोट्या गोष्ट शिकवून गेलं. एकटेपणा हा शेवट नसतो, तो आशेचा सुरुवात असतो. जिथे माणूस दूर जातात तिथे स्वामी आई जवळ येते. जिथे शब्द संपतात तिथे तिची माया बोलते. आजही त्या घरात रोज संध्याकाळी दिवा लागतो. त्या दिव्यांच्या प्रकाशात एक वृद्ध स्त्री डोळे मिटून बसते आणि मनात एकच विश्वास ठेवते, श्री स्वामी समर्थ स्वामी आई आहेत आणि एकटेपणातूनच आशेपर्यंत नेणारा हात ही आई कधीच सोडत नाही. एकटेपणा हा आयुष्याचा शेवट नसतो, तो फक्त आपल्याला श्रद्धेची ओळख करून देतो. माणसं बदलू शकतात, नाती तुटू शकतात, पण श्री स्वामी समर्थ स्वामी आई कधीच दूर जात नाही. आजही ती आई म्हणते, माझं आयुष्य बदललं कारण माझ्या एकटेपणात स्वामी आई माझ्यासोबत उभी राहिली. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी आई माऊली की जय. ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी आई लिहा. ही कथा भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी आई, स्वामी माऊली, श्री स्वामी समर्थ.